महिन्यापूर्वी पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये काय घडलं आपण पाहिलेलं आहे। आंबेगाव तालुक्याचे सुपुत्र माजी खासदार शिवाजीराव आढळराव यांना पुन्हा या निवडणुकीमध्ये मतदारांनी घरी बसवलं। प्रामुख्याने आंबेगाव तालुक्यातून सुद्धा त्यांना मतदान म्हणावं असं झालं नाही। अनेक गावं आढळरावांच्या विरोधात गेली। शिवाजी आढळराव, दिलीप वळसे पाटील एकेकाळचे मित्र पुन्हा एकत्र आले तरी देखील मतदारांनी त्यांना आढळरावांना म्हणजे घरचा रस्ता दाखवला। कशामुळे हे घडलं हा आपला समजून घेण्याचा प्रयत्न आहे। आपल्यासोबत बहुधा हे तुमचं गाव कुठलं? कळम। हे कळम गावचे कार्यकर्ते आहेत। यांच्याकडनं आपल्याला हे सगळं जाणून घेण्याचा प्रयत्न आहे। आता लोकसभेची निवडणूक झालेली आहे, त्याच्यावर फार भाष्य करणं उचित नाही, परंतु आपण असं म्हणतो ना, घराची कळ अंगण सांगतं। लोकसभेला जे घडलं तेच विधानसभेला या तालुक्यात होऊ शकतं का हा समजून घेण्याचा प्रयत्न आहे। आपल्याला ना कोणाची बाजू घ्यायची ना कोणाला नाव ठेवायचं। सुरुवात आपण हे दादापासून करूया। दादा, काय नाव आपलं? कमलेश वरपे। मी विद्यमान ग्रामपंचायत सदस्य कळम ग्रामपंचायतचा। लोकसभा निवडणुकीला शिवाजी आढळरावांना कदाचित तुमच्या मतदारसंघामध्ये मत देखील मिळालं असेल, परंतु तालुक्यामध्ये शिवाजी आढळराव पिछडीवर होते। कशामुळे? तालुक्याचा जर विचार केला तर 5 जिल्हा परिषद गट आमच्या या तालुक्यामध्ये। तालुक्याचा जो पहिला जिल्हा परिषद गट आहे बोरगरशिनवली, म्हणजे प्रामुख्याने आदिवासी भाग। त्या आदिवासी भागामध्ये विरोधी पक्षाकडून 400 पारचा जो नारा दिला होता मोदी साहेबांनी, तर त्या नाऱ्याचा अपप्रचार केला गेला, म्हणून त्या गटामध्ये प्रामुख्याने 6000 मतांनी आढळराव पाटील मायनस राहिले। तो मतदारसंघ, तो जिल्हा परिषद गट असा आहे, साहेब म्हणतील ती पूर्व दिशा, दिलीपराव वळसे पाटील साहेब म्हणतील ती पूर्व दिशा, पण साहेबांचा निवडणुकीच्या प्रचाराच्या दरम्यान थोडासा अपघात झाला आणि साहेब मतदारसंघात सक्रिय राहू शकले नाही। त्याचा कुठेतरी विरोधकांनी फायदा घेतला आणि तो अपप्रचार केला आणि त्या अपप्रचाराला ती आमची आदिवासी बांधव, ती जनता भुलली आणि त्यामुळे कुठेतरी त्या मतदारसंघामध्ये, त्या जिल्हा परिषद गटामध्ये पिछाडीवर आढळराव पाटील पडले। त्याचबरोबर खालच्या शिरूरच्या काही गावांमध्ये तिकडे देखील 39 गावांमध्ये तिकडे देखील आढळराव पाटलांना, वळसे पाटलांचा करिश्मा कमी होतोय। वळसे पाटलांचा करिश्मा कमी नाही झाला, पण निवडणुकीमध्ये जे विरोधकांनी अपप्रचार केले त्या अपप्रचाराला थोडासा मतदार राजा भुलवला। आता वेळ अशी आली की लोक आता पस्तवल्यासारखी करायला लागलीत की आपण कुठेतरी चुकलो। कांद्याला बाजाराचा त्यांनी मुद्दा उपस्थित केला, पण कांद्याला बाजार त्यावेळेस देखील चांगला होता, आत्ताही चांगला आहे आणि हे सरकार हे खरंच जनतेच्या हिताचं काम करणारं सरकार आहे। या सरकारने दुधाला हमीभाव दिला, दुधाला 5 रुपये अनुदान दिलं आणि चांगल्या पद्धतीने शेतकऱ्यांची काळजी घेण्याचं काम आहे सरकार। मागच्या वेळेला ज्यावेळेस अनुदान जाहीर केलं 5 रुपयाचं दूध गवळ्यांना, ते सरसकट सगळ्यांना मिळालं पण नाही। सरसकट मिळण्यामागचं कारण असं होतं, ज्या प्रायव्हेट संस्था आहेत त्या संस्थांनी त्या कागदपत्रांची पूर्तता करून दिली पाहिजे होती, ती शेतकऱ्यांकडून करून घेतली पाहिजे होती, ती घेतली नाही। त्यामुळं सरसकट सगळ्यांना ती माफी किंवा अनुदान देता आलं नाही। पण आत्ताच्या काळामध्ये प्रामुख्याने ती गोष्ट चालू आहे, सगळ्यांचं अनुदान फॉर्म वगैरे भरून ती मंजुरी घेण्याचं काम चालू आहे, त्यामुळे सगळ्यांना ते अनुदान निश्चित भेटेल। म्हणजे विरोधी पक्षांनी मतदारांना चुकीची माहिती सांगितली म्हणून आंबेगावकरांनी आढळरावांना सुद्धा स्वीकारलं नाही। 100%। आता विधानसभेला वळसे पाटलांना कसं स्वीकारतील? वळसे पाटलांना स्वीकारण्यामागचं एक कारण आहे, वळसे पाटील गेले 35 वर्ष या तालुक्याचे आमदार आहेत। मी आता माझं वय वर्ष 35 आहे, तेव्हापासून ते आमदारकी लढवतात, जिंकून येतात। आता त्यांच्याबद्दल 35 वर्षाचा इतिहास नाही सांगत, पण गेल्या 10-15 वर्ष जेव्हापासून मी त्यांना ओळखतोय, वळसे पाटील साहेबांसारखा कामाचा माणूस या राज्यामध्ये देखील नाही आणि आमचं भाग्य आहे की आम्हाला तसा नेता, तसा आमदार आम्हाला भेटलाय। सामान्य माणूस किंवा एखाद्या विरोधी पक्षाचा माणूस वळसे साहेबांना भेटायला बिचकतो, किंबहुना त्यांची 2 नंबरची जी फळी आहे ती साहेबांपर्यंत जाऊ देत नाही, अशी एक चर्चा होते। सामान्य माणसाचा जर विषय म्हणले तुम्ही, आता मी जेव्हापासून ग्रामपंचायत सदस्य झालोय तेव्हापासून मला साहेबांचं ऑफिस आहे, पूजन ऑफिस, तिथं जाण्याचा योग आला तर मी साधारणतः काही काम नसतं पण आपलं साहेबांना जाऊन पाहणे किंवा एखादं आपलं काही ग्रामपंचायतच्या कामाचा प्रस्ताव असेल तो देण्यासाठी ज्यावेळेस जातो, मुद्दाम मी 1 तास तिथं उभा राहतो। मी पाहतो सर्वसामान्य लोक येतात, त्यांचा कागद काय असतो तो टेबलावर ठेवतात, साहेब खाली कागद वाचतात, वर सुद्धा बघत नाही। त्याचं काम होण्यासारखं असेल तर साहेब सही करून त्याला कागद तो देऊन वर बघत नाही म्हणजे
म्हणजे जो माणूस जो कागद घेऊन आलाय अच्छा, कुठल्या पक्षाचा आहे वगैरे पक्षाचा आहे की तो आपल्या मताचा माणूस आहे की आपल्या विचाराचा माणूस आहे हे सुद्धा साहेब बघत नाही. काम मार्गी लावतात. साहेब त्याचा खाली कागद बघतात, ते काम होण्यासारखं असेल साहेब त्याच्यावर सही करून त्या माणसाच्या हातात कागद देतात. म्हणजे एवढं प्रामाणिक काम करणारा माणूस आहे. आणि हा आमदार खरंच हा असा आमदार भेटणं आमच्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. वजनदार माणूस आहे. हा असा माणूस असताना दुसऱ्या माणसांचा विचार करायची आम्हाला गरजच नाही. पवार साहेबांना सोडलं त्याचा काय फटका बसेल? पवार साहेबांना सोडलं तर ते का सोडलं विकास- याचं कारण साहेबांनी सांगितलेलं आहे. आणि मी एज्युकेटेड माणूस आहे. साहेबांचं कारण मला पटलेलं आहे. काय कारण सांगितलं? साहेबांनी सांगितलं की मी पवार साहेबांना सोडण्यामागं कारण एकच आहे. ते डिंबे धरणाचा जो बोगदा जो तळाला करण्याचा त्यांचा अट्टहास होता. मध्यंतरीच्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी एक संध होती. त्यावेळेस शिंदे सरकार आणि फडणवीस सरकार यांचं सरकार बनलं. त्यावेळेस रोहित पवार आणि राम शिंदे भाजपचे आमदार कर्जत जामखेडचे त्यांनी प्रामुख्याने हा मुद्दा उचलून धरला की तळाला बोगदा घ्यायचा धरणाच्या. आता आमच्या धरणाची परिस्थिती अशी आहे, धरण आमच्या तालुक्यात पुनर्वसनामध्ये जमिनी आमच्या गेल्यात, कॅनल आमच्या इथून गेलेत आणि मग त्याचा फायदा आम्हाला 100% झाला पाहिजे. त्याच्यावर आमचा हक्क आहे. मग या हक्कासाठी दिलीप वळसे पाटील साहेब भांडले. ते म्हणले बोगदा तळाला नाही घ्यायचा, बोगदा घ्यायचा धरण भरल्याच्या नंतर जे पाणी एक्सेस होणार आहे ते पाणी तुम्ही घेऊन जा, त्याच्याबद्दल आमचा कुठलाही वाद नाही. पण ह्या लोकांनी अट्टहास करून धरणाच्या तळाशी बोगदा घ्यायचा हे त्यांनी ठाम केलं आणि त्यांनी तो GR काढण्याची प्रोसेस चालू केली. साहेबांनी भाषणात सुद्धा सांगितले, जाहीरपणे सांगितले की मी रोहित पवारांना एवढं देखील सांगितलं होतं, रोहित पवार तुमचा जर कर्जत जामखेडला पाणी न्यायचा, आमच्या तोंडचं पाणी पळून जर तिकडं न्यायचा विषय फक्त आमदारकीचाच असेल तर मी आंबेगावातून माघार घेतो, माझ्याऐवजी तुम्ही उभे राहा आणि तुम्ही इथून निवडणूक लढवा, मी तुमचा प्रचार करीन, मी तुम्हाला निवडून आणीन. पण रोहित पवारांनी तो हट्ट सोडला नाही. आम्ही आमचं पाणी कसं जाऊन देऊ शकू? ज्या जनतेला साहेबांनी 35 वर्ष तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलं, ज्या पाण्यासाठी संघर्ष केला, जे पाणी लोकांना आज ही जी सुपीकता आली ना, वाणी साहेब तुम्ही जर पाहिलं तर कळम आणि ह्या नदीच्या कडेची जी काही गावं आहेत ही गावं फक्त शेतीच्या जीवावरती सगळी कुटुंब सदस्य झालीत. आज माझ्यासारखा माणूस आज इंजिनियर झाला, सिव्हिल इंजिनियर झालो, कशाच्या जीवावर 2 एकर शेती आहे घरी. त्या शेतीमध्ये कांदा, ऊस, टोमॅटो पिकून आमच्या वडिलांनी आम्हाला इंजिनिअरिंगसाठी पैसे भरले. पाणीच नसतं तर कुठून पैसे आणले असते, कुठून पैसे भरले असते? आज आम्ही इंजिनियर होऊ शकलो फक्त पाण्यामुळं. आणि ते पाणी निश्चित शरद पवार साहेबांनी धोरण आखलं, डिंबे धरण बनवलं पाहिजे, लोकांना पाणी दिलं पाहिजे, पण त्याची अंमलबजावणी केली दिलीप वळसे पाटलांनी. म्हणून दिलीप वळसे पाटील साहेबांना धोका नाही. लोकसभेला वळसे पाटलांच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा आढळरावांचं काम केलं नाही अशी टीका होते दबक्या आवाजाने. तुम्ही काय सांगाल? काय आलं साहेब, गेली 15-20 वर्ष झालं वळसे पाटील साहेब आणि आढळराव पाटील साहेब त्यांचा पक्ष वेगळा होता, हा पक्ष वेगळा होता. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि शिवसेना आता कळमगावमध्ये बूथ नंबर 72 वरपेमळा गणेशवाडी असं त्याचं नाव आहे. त्या बूथवरती राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि शिवसेनेचे कार्यकर्ते टेबल लावण्यापासूनचा आमचा संघर्ष आहे. टेबल लावण्यापासून आम्ही एकमेकांशी संघर्ष केला. इथं टेबल नाही लावायचा, तिथं लावायचा. वरती सगळ्या गोष्टी एक झाल्या, पण थोडी खाली समस्या जाणवली की हे कार्यकर्ते एक होऊ शकले नाही. त्यामुळं थोडासा प्रॉब्लेम त्या ठिकाणी झाला आणि मतदानामध्ये थोडीफार 19-20 झाली. पण ह्यावेळेस अशी परिस्थिती होणार नाही, कारण ह्यावेळेस स्वतः साहेब सक्रिय राहणार आहेत. मागच्या वेळेस थोडा अपघातामुळे त्यांना सक्रिय राहता नाही आलं, त्याचा निश्चित आमच्या तालुक्यातल्या मतदानावरती परिणाम झाला. आणि ही गोष्ट मी नाही तर तालुक्यातली जनता सांगते. साहेब स्वतः असते तर ह्या सगळ्या ज्या काही विरोधकांनी उठवलेल्या वावड्या होत्या त्या वावड्या पुसून टाकण्यामध्ये साहेब यशस्वी झाले असते आणि मतदानाचा टक्का वाढला असता. विधानसभेला वळसे साहेब किंवा त्यांची कन्या उभे राहते आपल्याला काय माहित नाही. समोर कोण देवदत्त निकम यांचं नाव येतंय, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सुरेश भोर यांचं नाव येतंय. हे दोघांपैकी उजवा उमेदवार कोण? दोघांपैकी उजवा म्हणजे वळसे पाटलांना टप द्यायला तसं कोणीच नाही. दिलीप वळसे पाटलांना टप देणारा माणूस साहेब जोपर्यंत उभे राहतील ना,
तोपर्यंत टप द्यायचा किंवा निवडणूक उभे राहायचा, मी तर म्हणतो हा जे उभं राहताल ना त्यांचा मूर्खपणा ठरेल. का? लोकशाहीचा अधिकार आहे उभं राहण्याचा, पण हा माणूस एवढा कामाचा असताना तुम्ही त्याला विरोध का करायचा? देवदत्त निकम यांची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढते असं आपण म्हणतो. वास्तव आहे. असं दशक्रिय अंत्यविधीला ते असतात, बैलगाड्याच्या घाटामध्ये जातात, लोक त्यांचा जयघोष करतात. दशक्रिया अंत्यविधी आणि हे करून आमच्या सर्वसामान्य जनतेचं पोट भरणार नाही. आमच्यासाठी ठोस निर्णय घेणारा, आमच्या दळणवळणाच्या सुविधा उपलब्ध करणारा, आमच्या तोंडात अन्न घालणारा, आमच्या शेतकऱ्याला समाधान देणारा नेता आम्हाला गरजेचा आहे. आणि म्हणून आम्हाला दिलीप वळसे पाटीलच गरजेचे, बाकी कोणी नाही. त्या माणसाच्या फोन पुढं, त्या माणसाचा फोन म्हणजे सर्वस्व आहे. कुठेही काम असू दे तुमच्या या महाराष्ट्र राज्यामध्ये, देशात कुठेही काम असू दे, साहेबांचा एक फोन गेला तरी वजनदार व्यक्तिमत्व. काम होणार, काम मार्गी लागणार म्हणजे लागणार. मग नवीन आमदार आल्याच्या नंतर ह्या तालुक्याला कमीत कमी 15-20 वर्ष मंत्रिपदासाठी वाट बघावी लागणार. आणि मंत्रिपद हे सत्ता आहे तर तालुक्याचा विकास आहे, अन्यथा विकास तुम्ही विसरून जायचं. देवदत्त निकम जर साहेबांच्या विरोधामध्ये राहिले तर तुमच्या दृष्टीनं साहेबच विजयी होतील. मतदार देवदत्त निकम यांना का नाकारतील? नाकारण्याचं कारण असंच की साहेब निवडून आले तर मंत्री हा ह्या जनतेचा सगळ्यांचा विश्वास आहे. आणि मंत्री आहे तर विकास कामं आहे. माझ्या घरापुढं रखडलेला रस्ता मंत्रिपदाच्या माध्यमातून, साहेबांच्या कर्तृत्वाच्या माध्यमातून पूर्ण होणार हा लोकांना विश्वास आहे. आणि म्हणून लोक इकडं तिकडे विचार करणार नाही, साहेबांच्या प्रती ठाम राहून साहेबांनाच मतदान करून मोठ्या विजयाने फरकाने निवडून आणणार, याच्यात माझ्या मनात शंका नाही. मी एक ग्रामपंचायत सदस्य म्हणून बोलत नाही, मी एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून देखील ही गोष्ट बोलतो. तुमची भावना कळली. तुमच्यासोबत मतदार आहेत का? 100% मतदारां सर्वसामान्य मधला मी माणूस आहे. आणि सर्वसामान्यांमध्ये संध्याकाळी बसल्यानंतर चर्चेले जाणाऱ्या विषयांमधलाच हा एक विषय हा मी तुम्हाला प्रामुख्याने सांगितला. सर्वसामान्य हेच म्हणणे आहे की साहेब आहेत आणि ते जर आमदार झाले तर ते मंत्रीच आहेत, त्याच्यात काय विषयच नाही. सत्ता आली तर मंत्रीच. कारण ह्या पुणे जिल्ह्यामध्ये अजितदादा पवार आणि दिलीप वळसे पाटील सोडून मंत्रीपद हे कोणाला भेटूच शकत नाही. आणि भेटलं तरी ह्या लोकांनी इतकं काम कुणीच करू शकत नाही. ही दोन्ही माणसं कामाची या महाराष्ट्र राज्याच्या हिशोबाने आणि आमच्या पश्चिम महाराष्ट्रात प्रामुख्याने पुणे जिल्ह्याच्या हिशोबाने ही दोन्ही माणसं एकदम कामाची आहेत. पवार कुटुंबाला जरी वळसे पाटलांनी सोडलं नसलं तरी अजित पवारांच्या सोबत गेले, शरद पवारांपासून ते दूर आहेत, तरी देखील शरद पवारांचे फोटो प्रत्येक कार्यालयामध्ये पाहायला मिळतात. हे कशाचं द्योतक? निश्चित शरद पवार साहेबांचा या नेत्यांच्या जडणघडणीमध्ये मोठा वाटा आहे. आणि हे त्यांचं मोठेपण आहे की आपल्याला ज्यांनी मोठं केलंय त्यांचे फोटो आपल्या ज्या ज्या ठिकाणी आपले ऑफिस आहे त्या ठिकाणी त्यांनी लावलेले. हे साहेबांचं दादाचं मोठेपण आहे की त्यांनी ज्या माणसाने आपल्याला घडवले त्या माणसाचं आपल्याप्रती, त्यांच्याप्रती असलेली निष्ठा, आदर त्यांनी तो दाखवून दिलाय. साहेब असं दाखवतात आणि दुसरीकडं काही लोक ज्यांनी साहेबांनी ज्यांना आयुष्यभर मोठं केलं ते आज त्यांच्या नावाने खडे फोडायला लागलेत. म्हणजे ही किती मोठा विरोधाभास आहे. पवार साहेबांनी दिलीप वळसे पाटील साहेबांना मोठं केलं, साहेबांना त्यांच्याविषयी नेहमी आदर आहे. इवन पहिल्या सभेत ज्यावेळेस पक्ष फुटीनंतर पहिल्या सभेत दिलीप वळसे पाटलांनी सांगितलं होतं साहेबांविषयी कुणीही वाईट शब्द बोलायचा नाही. हे स्वतः त्यांनी, मी तर बोलणारच नाही पण कुणी देखील वाईट बोलायचं नाही हे साहेबांनी त्यावेळेसच सांगितलं होतं सुरुवातीच्या काळामध्ये. साहेबांविषयी आपलं प्रेम आदर आहेच आहे, पण हा जनतेचा विषय, हा या आंबेगाव तालुक्यातल्या जनतेच्या पाण्याचा प्रश्न आहे. पाण्याचा प्रश्न, जनतेविषयीची निष्ठा एका बाजूला आहे आणि साहेबांचं, पवार साहेबांविषयीचं प्रेम एका बाजूला आहे. ते प्रेम कमी होणार नाही पण साहेबांची जनतेवरची निष्ठा देखील कधी कमी होणार नाही. म्हणून साहेबांनी पवार साहेबांना सोडायचा निर्णय घेतलेला आहे आणि तो निर्णय मला पटला आहे. साहेब मी तुमच्यासोबत कायम राहणार. आपण पाहतोय आंबेगावचे हे सगळे सहकारी म्हणतायत की वळसे पाटलांनी आंबेगावच्या विकासासाठी अजित पवारांच्या सोबत गेले. तो निर्णय आम्हाला मान्य आहे. देवदत्त निकम असू नाही तर सुरेश भोर असू, त्यांचा साहेबांच्या पुढे निभाव लागणार नाही असं त्यांचं म्हणणं आहे. आता मतदार कोणाला स्वीकारतील नाकारतील हा भाग तो वेगळा आहे. आपल्यासोबत कळमगावचे उपसरपंच आहे, त्यांना काय वाटतंय? लोकसभेला आंबेगावच्या मतदारांनी आढळरावांना पिछडे का टाकलं समजून घेऊया. असं काय घडलं
की आढळरावांना तुमच्या तालुक्यात सुद्धा मतदान कमी झालं वळसे पाटील आणि आढळराव एकत्र असताना देखील? नमस्ते, मी गोकुळ बालराव, विद्यमान उपसरपंच कळंब ग्रामपंचायत. साहेब, तुम्ही जो हा प्रश्न विचारला ना, ह्या प्रश्नाचा विचार 405 चालणारा का त्यांनी आदिवासी समाजाने असं गृहीत धरलं का आपलं संविधान बदलणारी, आपलं आरक्षण, आपल्याला जे अधिकार मिळाले ते नष्ट होणारी अशी विरोधकांनी केलेली बोंब. त्याचा पर्याय असा झाला का आदिवासी. हे तुम्हाला कधी कळलं आढळराव पडलं? हे ऐका, हा विषय असा आहे, हा विषय समजा मी उपसरपंच माझ्या लक्षात नाही आलं, पण हा विषय साहेबांच्या लक्षात आला. कोणत्या? नामदार साहेबांच्या. निकाल लागल्यावर? हा, निकाल लागल्यावर. जर नामदार साहेब जर म्हणजे समजा ॲक्सिडेंट झाला नसता, सदृढ जर असती, तर नामदार साहेबांच्या लक्षात तो विषय आला असता. आणि मेन विषय आंबेगाव तालुक्यात झाला नाही पत्रकार साहेब, हा पूर्ण महाराष्ट्रात झाला. हे साहेबांच्या लक्षात लवकर विषय आला असता. ज्यावेळेस समजा आपल्या आदिवासी लोकांबरोबर साहेबांनी चर्चा केली असती नेत्यांबरोबर, त्यावेळेस लक्षात साहेबांच्या विषय आला असता. अरे, हा 400 नारचा पारचा नारा आपल्याला अडचणीत येणार आहे. त्यावेळेस साहेबांनी काहीतरी मार्गदर्शन करून 2 सभा घेऊन अजितदादांनी साहेबांनी शब्द देऊन किंवा संविधान बदलणार काय नाही याची तरतूद करून महाराष्ट्रात चांगला. साहेबांच्या 2 नंबरच्या फळीतले कार्यकर्ते काय करत होते ते का सांगू शकले नाही? हा समज गैरसमज दूर करू का शकले नाही? काय आलं, समजा साहेबांची 2 नंबरची फळी आहे, समजा म्हणजे 2 नंबरचे जे कार्यकर्ते नेते आहेत ती, त्यांचा विषय असा झाला का त्यांच्या पण हा लक्षात विषय आला नाही. समजा आता आमच्या आदिवासी पट्ट्यात सुभाष मोरमारे, संजय गवारी, ही लोक काम करतात, संजय शेळकी, ही लोक काम करतात. मग ह्या लोकांना तो पण लक्षात नाही आलं. लोक काय करायचे, 2 नंबरच्या फळीतले जे नेते जायचे होणार मतदान, करणार मतदान. कारण मी माझ्या स्वतःच्या बूथमध्ये साधारणतः 200 मतदान आदिवासी समाजाचे येते. मग मी त्याच वेळेस प्रकाश गुलामपांना फोन केला का बाबा सभापती साहेब कसं काय मतदान होईल? साहेब म्हणले 5 ते 6 हजाराचं लीड पडणार. मग त्यांना पण अंधारात राहिलं गेलं. पण वळसे पाटलांबरोबर लोक मनातलं बोलतात का साहेब आमचं संविधानाला धोका पोचणं, असं होईल तसं होईल. मग ज्यावेळेस ही गोष्ट जर साहेबांकडे आली असते ना, तर साहेबांनी मी सांगतो शुअर त्याच्यावर मार्ग काढून महाराष्ट्रात ना कमीत कमी 5 खासदार तरी वाढले असते. अजून असं नियोजन केलं असतं. ती लक्षात विषय आला नाही, त्याच्यामुळं तो मिस्टेक झाली. तर महाराष्ट्रामध्ये 5 खासदार आले असते का नाही माहित नाही. शिरूर लोकसभा मतदारसंघात काय झालं असतं? वाढलं असतं ना मतदान. मी काय म्हणतो, शुअर मतदान आता 6,000 आढळराव विजय झाले असते. नाही, विजयाचा विषय नाही सांगतात. काय होतं, 2 पर्याय झाले. पहा, आपल्या शिरूर लोकसभा पत्रकार साहेब साधारणतः 6 लाखाच्या आसपास आदिवासी ते मुस्लिम समाजाचं मतदान आणि ओबीसी समाजाचं मतदान होतं. म्हणजे ते मतदानाला धोका पोचला गेला ना. मग जर समजा यदा का त्याची ही सिस्टीम जर पहिल्यापासून झाली असती का BJPवरचं नाराजी होती याची का मोमेडियन समाजाची, का मग ती नाराजी दूर करायला शेवटी त्यांचे नेते कमी पडले ना, त्याचा फटका आढळरावांना बसला. आता मला सांगा, लोकसभेला तुमचे कार्यकर्ते म्हणतात लोकसभेला झालं ते झालं, पण विधानसभेला आम्ही वळसे पाटलांनाच निवडून देणार. लोकसभेला मतदान करायला मंडळी तीच होती, विधानसभेला तेच असणार आहे. तुम्ही सांगताय की संविधान बदलणार, 400चा त्यांनी नारा लावला, लोकांना ते आवडलेलं नाही. विधानसभेला मुद्दे काय? आज देवदत्त निकमचं मोठा डंका पिटतोय. नाही, काय तसा विषय नाही साहेब, डंक्याचा विषय ना. असं काय कोणतं डंका पिटवायचं तुम्ही कसं काय म्हणू शकता? सांगा बरं, डंका पिटतो साहेब. आम्ही ग्राउंडमध्ये फिरतो ना, लोक म्हणतायत लोकसभेसारखंच विधानसभेला होणार आहे. नाही, ऐका ना, चुकीचा विषय आम्ही सांगतो तुम्हाला बरं का. असं काय विषय होणार नाही. शेवटी साहेब हे साहेब आहेत का बुवा. ज्या माणसाने 35 वर्ष तालुका तळाच्या फोडावणी जपलाय, लोक कशाला विरोध? 4-2 उदाहरणं. 4-2 विरोध. आता समजा बघा ना, उदाहरण मी सांगतो तुम्हाला. बघा, आपलं भीमाशंकर सहकारी साखर कारखाना झाला, इंजिनिअरिंग कॉलेज झालं, आपलं मंचचा मोठा सरकारी दवाखाना झाला, क्रीडा संकुलन झालं. अजून तुम्हाला सांगतो ही पाण्याची सोय. समजा उजवा कालवा, डावा कालवा, याचा पार तुम्हाला असते का असो, पाणी सोडण्याचं नियोजन असो, इथपासून बारकाईने लक्ष असते साहेबांचं. आता बाकीचं आपण जरा दूर ठेवू. तुमच्या कळंबमधला जो प्रश्न आहे, इथलं गणेशवाडी का काहीतरी जायला त्यांना अंडरग्राऊंडमधून जावं लागतं, तिथं पाणी साचतं, तिथले स्लिपिंग रोड सुद्धा झालेले नाही, लोकांची कुचंबना होते, विरोधी दिशेने जावं लागतं, अपघात होऊ शकतात. तोही प्रश्न अद्याप सुटलेला नाही. भले हा विषय वरच्या लेवलचा असो तरी वळसे पाटील मंत्री आहेत. तर आता तो मग विषय केंद्रातला आहे साहेब. पण जे काही विषय सुटला आहे बऱ्यापैकी, केंद्र सरकार पण तुमच्या विचाराचं आहे. आता मग तोच विषय झाला. आता काय आलं, केंद्र सरकारचा अखत्यारीत विषय येतो. तिथला जो ठेकेदार होता साहेब, तुम्ही आता बारकाईने चौकशी करा डीपमधली, तो जो आपलं अंडरपूलचा विषय राहिलेला आहे, तिथला ठेकेदार नष्ट झालेला आहे. म्हणजे तो पळून गेलेला आहे ठेकेदार. त्याचं कामच डिपार्टमेंट जागेवर आहे, शासन जागेवर आहे, अधिकारी जागेवर आहे. हा विषय मला कधी कळाला साहेब, ज्या दिवशी साहेबांनी कलेक्टर ऑफिस पुढं मिटिंग लावली त्या दिवशी कळालं का तिथल्या ठेकेदाराचा प्रॉब्लेम येतो. बाकी इथं पुढचं 2 ठेकेदार होतं, इथून पुढं मात्रे म्हणून ठेकेदार होतं, तिकडं आता एक कंपनी होती कोणती, तिचं एकूण नाव मला माहीत नाही, पण ती कंपनीचा विषय असा आहे की त्यांचं काम बऱ्याच ठिकाणी अपूर्ण आहे.
आता ते ऑलरेडी हे बघा मी सांगतो आजही मी तुम्हाला ठामपणे सांगतो त्याच्यात सुद्धा जे काही निर्णय करणार जे काही सुधारणा करणार ते साहेबच करणार आहे. साहेब सोडून दुसरं कोणी माणूस करू शकत नाही ती सुधारणा. याचा आम्हाला ठाम विश्वास आहे. देवदत्त निकम दशक्रियेला जातात, अंत्यविधीला जातात, लग्न सोहळ्याला असतात, पूजेला असतात. वळसे पाटील ठीक आहे पण मंत्री असल्यामुळे सगळीकडे जाणं शक्य नाही. देवदत्त निकम यांना हे सगळं शक्य कसं होतं काय सांगाल? आता तुम्ही बरं झालं पत्रकाचा प्रश्न मला विचारला. तुम्ही सांगा आता लोकसभेची निवडणूक झाली 4.5-5 वर्षात अमोल कोल्हे कुठंच गेले नाही. दसक्रिया नाही, मयत नाही, लग्न नाही, उद्घाटन नाही, काम पण नाही, तरी लोकांनी दिलंच नाही निवडून. तसं साहेबांचं काम आहे. ठीक आहे दसक्रिया मैत्रीला पण साहेब जेवढं होतील व दसक्रिया मैत्री नसतील तर ज्या कुटुंबात दुःखद प्रसंग काढलाय साहेब त्या कुटुंबात जायचा 100% प्रयत्न करतात. ज्या दिवशी येतात त्या दिवशी आता आमच्या गावात ज्या माणसाचं बघ समजा काय होईल अपघाती निधन काय होतं साहेब स्वतः येतात. आम्ही सगळेजण असतो कार्यकर्ते त्यांच्याबरोबर जातो. साहेब त्यांच्याबरोबर बोलतात बिलतात थोडं 5-10 मिनटं बस. सामान्य माणसं नाराजी व्यक्त का करतात? निकम यांच्या बाजूने ओढा जास्त का दिसतो? नाही साहेब आता मी पण सामान्य माणसातला माणूस आहे. मला तर असं काही वाटत नाही. जनरली आमच्या इकडे वळसे पाटील तुम्ही सामान्य म्हणजे तुम्ही वळसे पाटलांचे कार्यकर्ते आहेत त्यामुळे कदाचित तुमचा चष्मा वळसे पाटीलच ना. बाकीच्या लोकांना असं वाटतं की बाबा आम्हाला साहेब भेटत नाही, साहेबांपर्यंत आम्हाला पोहोचता येत नाही, साहेब आमचे दुःख समजून घेत नाही. काय होतं साहेब मी साहेबांचा कार्यकर्ता तसंच चेअरमनचा पण कार्यकर्ता मी देवदत्त निकमचा कार्यकर्ता होतो. आम्ही देवदत्त निकम जेव्हा अन्य व्हायची वेळ होती एक काळ का बाजार समितीत त्यांना डावलं जातं तेव्हा आम्ही स्वतः मी गेलतो शिष्टमंडळ म्हणून नामदार साहेबांक साहेब माणूस चांगला आहे बुवा राहीन कामाचा विषय बुवा तुम्ही त्यांना संधी द्या. काय होतं साहेब हा सगळा डीपमधला विषय सर्वसामान्य जनता करीत नाही. जनता बघती बुवा चला असा विषय साहेबांना आता वेळ नाही अमकं नाही तमकं नाही असं लोक चर्चा करतात याच्यावर जातात. पण अजून 2-3 महिने निवडणुकी साहेब असं आहे परिचय एकदा गावात आली एकदा मळ्यात आली ना लोकांचं ऑटोमॅटिक मन परिवर्तन होतं. तुम्ही सुद्धा पहा साहेब एकदा आले ऑटोमॅटिक चांगल्याचं विषय मन परिवर्तन होतं. हा एक इफेक्टिव्ह कारण की मी लय निवडणुका पाहिल्या साहेबांच्या पण नाही. मागच्या निवडणुका पाहिल्या त्या पाहिल्या. आता वळसे पाटलांचा शिष्य देवदत्त निकम यांनीच दंड थोपटलेले त्यांच्या विरोधात. सुरेश भोर असेल नसेल माहीत नाही पण कदाचित देवदत्त निकम त्यांच्या समोर असणार आहेत. आता पत्रकार साहेब तुम्ही पण साहेबांना चांगलं ओळखता मी पण चांगलं ओळखतो. साहेब आहे ना हे भोळे आपले महादेव आहेत ते आपले तुम्हाला वाटतं? आता ऐका ना सगळ्या दुनियाला माहिती साहेब भोळे आहेत, साहेब शांत आहेत, साहेब महादेव आहेत. पण साहेबांना आता एक सवय आहे म्हणजे कोणती साहेब गाळ्यात जे नाक घालतात ना ते विषारी नाक घालतात. कुठं आतापर्यंत 2-3 प्रकार झालेले आहेत जे गाळ्यातले नाग होते तेच आता उलट आमच्यासारखे सर्वसामान्य कार्यकर्ते 2 झालेत. आता 3रा कोण नंतर कालांतराने याचीच वाट पाहिजे आम्हाला. बाकी याच्यापेक्षा वेगळा विषय नाही काही. आता यांच्यापेक्षा काही याच्यापेक्षा तर आपण काही अतिविश्वास ठेवणं अडचणीचं ठरतं. आता असा विषय नाही तर काय म्हणायचं असा विषय नाही तर मला काय म्हणायचे कोणत्या गोष्टीत भाऊ चेअरमन झाले कोणत्या गोष्टीत कमी केलं तर 10 वर्ष कारखान्याचे चेअरमन 5 वर्ष बाजार समितीचं संचालक चेअरमन अजून काय पाहिजे समजा माणसाला. थांबा ना तुम्ही पण कुठे. वळसे पाटलांनी पवार साहेबांना सोडलं हे सुद्धा लोकांना आवडत नाही. मग तेच विषय सांगतो वळसे पाटलांनी सोडण्यामागचा साहेब विषय त्याला मला थोडं 2 मिनिटं जास्त बोलावं लागेल पण मी सांगतो काय आलं ज्या वेळेस बोगदाचा विषय आला आता लोक सर्वसामान्य लोकांचा हीच प्रतिक्रिया आहे बोगदा काय पाणी काय. लोकांनी दुष्काळ पाहिलं नाही साहेब आम्ही दुष्काळ पाहिलं आहे. माझं आता 48 वर्ष वय चालली. मी हा बांधारा झाला बांधारा पाणी मारलेला माणूस मी. त्या बांधाराचं जेव्हा पाणी झालं त्याचं जे फाउंडेशन अडकलं ज्याला जे पाणी अडकलं होतं ते अडकलेल्या पाण्यावर आमच्या गावात तामटं अवघड झाले आफेट पैसे त्या वर्षी झालं लोकांचं. म्हणजे जे पाणी येतं जातं लोक आम्ही कुर्डी नदी पाहिलेली आहे. कोरडी नदी आमच्या गावात 50 लिफ्ट होती किती आज म्हणून 3 ते 4 लिफ्ट राहिल्यात नाही तर सगळी लिफ्ट नष्ट झाली. म्हणजे तुम्ही विचार करा त्यावेळेचा तो बोगद्याचा जो विषय का याच्यावरून साहेबांचं पवार साहेबांचं भांडण नाही वाद नाही काय नाही. साहेबांना ईडी नाही समज नाही CBI नाही अजूनपर्यंत माझ्या वाचनात ते आलं नाही का भाऊ साहेबांना इन्कम टॅक्सची नोटीस आली आणि मग आता साहेबांना काय होणार आहे साहेब जेलमध्ये जाणार आहे याच्यासाठी साहेब गेले नाही. बरं साहेबांचं पवार साहेबांचं क्लोज रिलेशन मानसपुत्रासारखा विषय कोण याच्यावर बारवासू सुद्धा ठेवू शकत नाही. आम्हाला सुद्धा थोडं वाईट वाटलं सुरुवातीला मग असं कसं झालं शॉक बसला. पण ज्या वेळेला आता समजा माणसाने अभ्यास राहावा आम्ही सर्वसामान्य जर असलो तर आम्ही अभ्यास करणारी माणसं. मग आम्ही अभ्यास केल्यानंतर आमच्या लक्षात आलं का जो बोगदा मारायचा विषय होता साहेबांनी बोगद्याला परमिशन 100% दिली. जे ओव्हरफ्लो पाणी होतं ते बोगदा मारून तुम्ही माणिकडो धरणात घेऊन जा. पण यांचं म्हणणं होतं खाली बोगदा मारायचा. आपलं 13 TMC धरणी 13 TMC धरणातून नगरला काय पाणी जुन्नरला काही शिरूरला काही ना आम्हाला काही असं पाणी. आता आमच्याकडे प्रत्येक ठिकाणी बांधारे झालेले आहेत. आम्ही गोड नदीच्या कडेला राहतो. पर्याय बांधारे भरायला सुद्धा साहेब या धरणातून आम्हाला अलाउड नाही ही पण माहिती आहे आम्हाला. आपल्याकडं 2 खोऱ्यातून पाणी येतं गोड नदीला. एक गोव्याच्या खोऱ्यातून येतं
एक आपल्या खोऱ्यातून येतं, गोव्याच्या खोऱ्यातून जे पाणी येतं तेच आम्हाला बंदरात फक्त अडवायची परमिशन आहे. साहेबांची ताकद आहे, साहेबांची सिस्टीम आहे, साहेबांचं वजन आहे. साहेब जरी विरोधी पक्षात असले तरी साहेबांचं वजन आहे. त्याचं उदाहरण सांगतो, साहेबांनी कारखाना विरोधी पक्षात असताना कारखाना उभा केलेला आहे, भीमाशंकर सहकारी साखर कारखाना. त्यामुळे साहेबांच्या ताकदीने का पाणी आम्हाला मिळतं, सगळं काय मिळतं. लोकांना सगळ्या गोष्टी आयत्या झालेल्या आहेत. आता जे कोणी म्हणत असेल ना समजा असं झालं तसं झालं, त्यांना माहीत नाही इतिहास. ज्या दिवशी त्यांना इतिहास माहीत होईल त्या दिवशी हा विषय कळेल का बाबा साहेबांचा विषय काय आहे ते. आणि आता 2-3 महिने संधी आहे. माझ्यासारखा सर्वसामान्य माणूस आहे, आमच्या गावात समजा 10,000 लोकसंख्या 47 मतदानी, मी ओरडून सांगणार प्रत्येक माणसाला कोणतं का साहेबांनी काय केले आणि आपलं काय आलं. तो जो बोगदा खाली झाला असता यांनी 3-4 महिन्यात दारां खाली झालं असतं. नगरला जे पाणी जायचं 6-7 TMC, तुमच्या तालुक्याला जे 2-3 TMC पाणी जायचं ते जर खालून गेले असते, ह्या कॅनॉलचं वरती पाणी बंद झालं असतं, महिन्यातून 6 महिन्यातून 2दाच पाणी आलं असतं तर कशी कंडिशन झाली असती सांगा. नदीला बांधारं भरायचं नाही. नदी साधारणतः पावसाच्या पाणी भरायचं, सप्टेंबर महिन्यात पाऊस संपतो, ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये डिसेंबरमध्ये नदी कुरडी झाली असती. आज तुम्हाला सांगतो मी नदी कुरडी पाहिलेली आहे. समजा तरुण पोरांनी नाही पाहिली, जी आता पोरं 25-30 वर्षाची त्यांनी नाही नदी कुरडी पाहिली, त्यांनी नदी भरलेलीच पाहिली, त्यांना जाणवत नाही नदीचं काय. ज्यावेळेस कुरडी नदी पाहिली त्यावेळेस काय साहेबांनी तो विचार केला का मी 35 वर्ष हा तालुका सांभाळला आहे आणि 35 वर्षात जर जनतेबरोबर माझं एकनिष्ठ वागणे. पवार साहेबांपुढं पण मिटिंग झाली याच्या विषयात. मग पवार साहेबांपुढं ज्यावेळी विषय झाला ना त्यावेळी पवार साहेबांनी येस म्हटलं नाही, नो म्हटलं नाही, असं चर्चा अंतिम आम्हाला माहिती आहे बुवा अभ्यासपूर्वक. मग त्यावेळेस असं विषय झालं का रोहित दादा आणि राम शिंदे यांनी जो खालचा बोगदा होता त्यावेळेस सरकार फुटलं नंतरचं. आणि मग ज्यावेळेस अजितदादांना बोलावलं गेलं तिथं अजितदादांनी सुद्धा रोहित पवारांना रोखलं होतं. जे तुमचे मिनिट्स असतात ना बघा मिटिंगची सभागृहातले अधिकाऱ्यांबरोबर जी मिटिंग होती त्याच्यात जे मिनिट्स असतात त्या मिनिट्समध्ये सुद्धा सगळे बैठकीतले म्हणजे ते काय मी सांगतो म्हणून नाही किंवा साहेब सांगतो म्हणून त्याचा प्रूफ पण आहे का. त्यावेळेस आहे ना अजितदादांनी सुद्धा रोहित दादांना सांगितलं होतं का रोहित वळसे पाटील म्हणतात ते बरोबर आहे, तुला बोगदा मारायचा तू वरती मार, खाली मारू नको, लोकांच्या तोंडचं पाणी नेऊ नको. त्यांनी त्यांचा तालुका जपलेला आहे, त्यांना जपू दे. मग अशा पद्धतीने यांनी खाली मारायचं गाठ झाला, त्याचा जी आर निघालो साहेब. विशेष सांगतो तुम्हाला, नंतर त्याच्यानंतर हे ज्यावेळेस सरकार आलं BJPचं आणि शिंदे गटाचं त्यात अजितदादा जायचा निर्णय झाला. साहेब 2-3 दिवस अलिप्त होती. मग ज्यावेळेस देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं का बाबा वळसे पाटील तुम्ही या, साहेब म्हणले मला काय ज्ञान नाही, तुमचं मंत्रिपद नको काय नको, माझा बोगद्याचा विषय काय करताय ते सांगा. त्यावेळेस लोकांना माहीत नाही सर्वसामान्य. वर साहेब महिना ते 1.5 महिना डिस्टर्ब होती, ध्यानात घ्या विषय त्या गोष्टीसाठी. ह्या बोगद्याचा कोणच्याकडे जायचं, दाद मागायला साहेबांनी जायचं कोणच्याकडं. मग जनतेच्या निर्णयासाठी साहेबांनी शेवटी सोडून दिलं. आता तुम्हाला एक उदाहरण सांगतो. समजा आम्ही 3-4 ग्रामपंचायत सदस्य, मी उपसरपंच. आता आमच्याकडे समजा ग्रामपंचायतचं गायरानी गावची जागा आहे. उद्या समजा आता मी साहेबांमुळं समजा उपसरपंच, साहेब म्हणले गोकुळ तू आता उपसरपंच, तुमचं जे 8-10 एकर गायरान ते गायरान अमुक कंपनीला देऊन टाका, असा निर्णय झाला साहेबांनी. चांगलं सांगितलेले, पण गावकऱ्यांचं काय म्हणणे का सरपंच ते द्यायचं नाही, ते गायरान आपल्याला सोलर टाकायचं, सोलरने आपण गावाची लाईट करू फायनल. मग तुम्ही सांगा मी थांबायचं कोणच्याबरोबर, गावकऱ्यांबरोबर ना. मग मी गावकऱ्यांसाठी शेवटी साहेबांना सोडणार. मग साहेबांना सोडणार म्हणजे साहेब माझ्या हृदयातून गेलं नाही, पण मी साहेबांचा तो निर्णय मानून थांबणार ना. कोणतं का भाऊ साहेब मला ते उपसरपंच नको किंवा मला तुमच्याकडे यायचं पण नाही, पण मी गावकऱ्यांबरोबर. शरद पवारांना वळसे पाटलांनी सोडल्याचा काय फटका बसेल? नाही बसणार. ऐका ना, ह्या विषयी ज्यावेळेस लोकांपर्यंत जाईल बघा, आता हे आम्ही अभ्यासू माणसं आहेत म्हणून आमच्या आया लक्षात आले. ज्या दिवशी आता हे आम्हाला सांगायला आम्ही मागच्या निवडणुकीत कमी पडलो किंवा साहेब जर आजारी नसते तर तो विषय त्याच वेळेस झाला असता. आता ज्यावेळेस आम्ही या गोष्टी अभ्यास केला तेव्हा आमच्या लक्षात आलेले का साहेबांनी पवार साहेबांना सोडले, जनतेसाठी सोडले तालुक्यातल्या. मग तालुक्यातल्या जनतेने पवार साहेबांना का सोडावा. आणि मग तुम्ही सांगा आम्ही का बरं साहेबांना सोडावा. आम्हाला कळते ना दुष्काळात लोटण्यापेक्षा साहेबांनी जो घेतलेला निर्णय चांगला आहे. आणि साहेब तुम्हाला सांगतो म्हणजे काय होतं माहिती आहे का, त्याला कुशल नेतृत्व व दूरदृष्टी नेता याच्यात साहेब आहे. साहेब जो निर्णय घेतील कधी चुकीचा घेणार नाही. म्हणजे साहेब कोणाच्या सोबत गेले, तुम्ही साहेबांच्या सोबतच? साहेब कोणाच्या बरोबर जाणच नाही ना. मी काय सांगतो, हा प्रश्न यासाठी विचारला, 2019ला वळसे पाटील असं म्हणाले होते भाजप सोबत जाण्याची वेळ आली तर मी घरी बसेल. आता आपण पाहतोय भाजप एकनाथ शिंदे यांच्या सोबत ते मांडीला मांडी लावून बसतायत. तुम्ही असं सांगाल तालुक्याच्या विकासासाठी तिकडे गेले? नाही मी सांगतो तुम्हाला, साहेबांचं तुम्हाला जे म्हणले ना साहेब त्यात साहेबांची तयारी पण होती ना. साहेब तुम्ही त्या मिनिट्समध्ये लिहिलेलं आहे, तुम्ही बघा पत्रकार साहेब, तुम्ही पण दाखवतो किंवा निवडणूक आल्यानंतर सगळं आपोआप दूध का दूध पाणी का बनवेल त्या मिनिट्समध्ये लिहिलेलं आहे का रोहित तू आमदारकीसाठी कर्ज जामखेडचा विषय घेतो आणि चुकीचा विषय हो तुम्ही लावून धरलेले, तर तुम्हाला आमदारकीचा विषय असेल ना तो तुम्ही आंबेगाव तालुक्यात उभे राहा, मी थांबतो ना. साहेब थांबायला तयार होते का नव्हते, होते ना तयार.
मग त्यात जर थांबून पण विषय मिटत नसेल तर मग तुम्ही सांगा 35 वर्ष ज्या जनतेने साहेबांना मोठे केले त्या जनतेला सोडून द्यायचं. त्यामुळे साहेब सोडून द्यायला तयार नव्हते, म्हणजे सोडणार नाही जनतेला. आम्हाला तुमचा आज मुद्दा लक्षात आला. आता महाविकास आघाडी आणि महायुती आहे. महाविकास आघाडीकडून देवदत्त निकम, सुरेश भोर यांचं नाव आहे. महायुतीकडनं वळसे साहेब, त्यांची कन्या किंवा जे काय असेल ते, साहेबांच्या विरोधामध्ये सुरेश भोर का देवदत्त निकम, कुठला उमेदवार तगडा वाटतो? माझ्या दृष्टीने साहेब आता काय होतं माहिती आहे का, तुम्ही उद्या म्हणणार हे राष्ट्रवादीचा चष्मा आहे तुम्हाला, पण मी सांगतो माझा विषय असा आहे व चेअरमन किती झालं तर जवळच्या विषयातलं माणूस होतं आमचं. माझा प्रेमाचा सल्ला राहीन का तुम्ही साहेबांपुढे चेअरमन साहेब निवडणूक लढू नका, डायरेक्ट लढूच नका. हां, माझा त्यांना प्रेमाचा सल्ला आहे. मी त्यांचा कार्यकर्ता होतो एक काळ. साहेबांनी त्यांच्या पुढे निवडणूक लढवावं नाही. ज्या दिवशी साहेब नसतील 100% तुम्ही चांगले कर्तृत्ववान असाल, साहेब नसल्यानंतर जनता विचार करेन ना तुमचा, साहेबांच्या पुढे नाही विचार करणार. काय होतं मी पण थोडा बहुत चेअरमन विषयी मला पण असतंय, नाही असं नाही. मी म्हणतो साहेब पुढे निवडणूक नाही लढवू द्या. साहेब नसतील कोणी लढवा मग? देवदत्त निकम म्हणजे काय, साहेबांना बिनविरोध द्यावं? नाही मग ज्याला लढायचं तो लढन ना. माझं काय म्हणतं चेअरमनच्या बाबतीत मला सांगणे कोणतं का बाबा आमच्या जिल्हा परिषद गटात एक काळ त्यांनी नेतृत्व केलेले आहे, त्यांच्यावर जबाबदारी असायची, त्यांनी निसंगती काम केलेले आहे, त्यांची तळमळ असायची, माझी तळमळ. शेवटी आम्ही साहेबांच्या मार्गदर्शनाखालीच काम केलेलं आहे. देवदत्त निकम असं सांगायचे की मी साहेबांना देवासारखा जपतो. त्यांनी त्यांच्या आजोबांचा का वडिलांचा फोटो आणि शेजारी वळसे साहेबांचा फोटो लावलेला होता. ते बाहेर पडताना दर्शन घेऊन बाहेर पडायचे. पण मधल्या काळात लोकसभेच्या अगोदर त्यांनी वळसे साहेबांचा फोटो काढून टाकला. त्यांची ही कृती कितपत योग्य? साहेब मी सांगतो तुम्हाला, जोपर्यंत चेअरमनची जी भूमिका आहे ती रास्त होती, आम्ही पण आज साहेबांना त्याच पद्धतीत मानतो ना. कोणचं मी सुद्धा आहे, दत्ता कानडे, कमलेश, आम्ही त्याच पद्धतीत मानतो साहेबांना. मग तुम्ही सांगा बाजार समितीची निवडणूक झाली, ती बाजार समितीची निवडणूक देवदत्त निकमची आणि साहेबांची झाली नाही, ती बाजार समितीची देवदत्त विरुद्ध वसंतराव झाली. तुम्ही डिंब्याचं मतदान बघा, तुम्ही घोडेगावचं मतदान बघा, तुम्ही मंचरचं मतदान बघा, त्या काही निवडणुकीला लय दिवस झालं नाही, ती सगळी पुटरांची निवडणूक होती. बाजार समिती तुम्ही विषय काढला, देवदत्त निकम यांनी बाजार समिती डिजिटल केली, चांगली केली असं सगळं सांगतात ते. ऐका ना, मग निवडणूक झाली का नाही ती, समजा डिजिटल केली, सगळं काय केली, तर ह्या 3 मतदान केंद्रात डिंब, घोडेगाव आणि मंचर याच्यात देवदत्त निकम पाठीमागे होते. निवडणूक ती कोणच्यावर झाली? वसंतरावांबरोबर झाली. पण खालच्या मतदारसंघात गेल्यानंतर साहेबांनी सुद्धा ती मतदान एवढं काय त्यांचा असं मनावर सिरियस विषय घेतला नव्हता. त्यामुळे देवदत्त निकम खालून निवडून आले. मग जो साहेबांचा तोपर्यंत पण देवदत्त निकम यांच्या भरोसा होता ना, का जाऊ द्या चला चेअरमन आपलेची, चेअरमन आपलेची. आणि अजून पण मला असे बरं का चेअरमन काय वळसे पाटला पुढे लढणार नाही, हे मला एक थोडी माया मग अंतकरणात वाटते का चेअरमन काय वळसे तुम्ही असं म्हणताय, परंतु त्यांचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात देवदत्त निकम यांना आमदार करायला निघालेत. तुमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी देवदत्त निकम यांचा धसका घेतलाय का? नाही नाही, अजिबात नाही. तुम्हाला सांगतो साहेब, आम्ही आत्ता पण 93 प्लस कुठं आता ही निवडणूक झाली नाही, आता आमचं गाव 93 प्लस मी उपसरपंच, मी काय कळमचं नाही, अख्ख्या तालुक्याचं आहे. मग तालुक्यात मी काय सांगितलं, गावापासून तालुका निर्माण होणार साहेब. माझं वस्ती 3 मतांनी प्लस कोणती, जो माझा बूथ होता तो, आणि माझं गाव 93 मतांनी प्लस याच्या पुढे 1000 लावायची सिस्टीम करणार ना मी पण. असं प्रत्येक ठिकाणी प्रत्येक कार्यकर्ते आहेत ना. समजा असं गृहीत धरा चेअरमन साहेबांचे कार्यकर्ते, मग वळसे पाटलांचे कार्यकर्ते नाही का, प्रत्येक गावात कार्यकर्ते आहेत ना, ते त्याच पद्धतीने करणार ना. बघा प्रत्येक निवडणुकीला साहेब थोडे कार्यकर्ते ढिल्ले पडतात. जिल्हा परिषद असो, पंचायत समिती असो, बाजार समिती असो. लोकसभेची कसर विधानसभेला काढणार, पण 100% विधानसभेला काढणार. साहेबांची निवडणुकी याच्यात माफी नाही, चुकीला माफी नसती. तर कुठं पहिली गोष्ट म्हणजे आम्ही चुकच करणार नाही. जी काही गोष्ट आहे बारीक सारीक, एखाद्या घरी 4 वेळा जायचं असेल तर आम्ही 4 वेळा जाऊ. आणि 4 वेळा धाकदडपशाहीने काय करायचे. हा धाकदडपशाहीचा एक विषय सांगतो साहेब, बरं झालं तुम्ही तो विषय काढला. आमच्या गावात साधारणतः 8 ते 10 मॉल आहेत. 8 ते 10 मॉल आहे. साहेबांचं तुम्ही मॉलवाल्यांची पण कधी मुलाखती घ्या, साहेबांची ताकद. मी उपसरपंच किंवा हे ग्रामपंचायत सदस्य, अशी कंडिशन नाही आमचीच गाडी लाव, आमचेच लेबर लाव, अजिबात गुंडगिरी दाबदडपशाही चालत नाही. हे मेन म्हणजे साहेबांना मान्य नाही, कोणतं वळसे पाटलांना. जर असं केलं आपला तालुका, त्यामुळे एक लोकांची कंडिशन एवढं साहेबांचे गोडवे घाता, मग विरोधक मंडळी साहेबांना बदनाम का करतायत? कोणती तरी गोष्टी बदनाम केलं पाहिजे ना. त्यांनी म्हणले पाहिजे ना साहेबांची गोष्ट, मुद्दा सांगितलं पाहिजे. हा मुद्दा सांगितलं पाहिजे ना. साहेबांची गोष्ट चुकती बुवा, ह्या गोष्टीमुळं समजा आता उदाहरणार्थ असं गृहीत धरा, सातगाव पठराव पाणी येत नाही, त्या लोकांनी ते म्हटलं पाहिजे काय येत नाही. साहेबांनी त्याचं उत्तर सांगितलेलं आहे ना. त्याचं उत्तर मला माहिती आहे, पण तो आपला विषय नाही, आमच्या भागातला विषय नाही. ते सांगतील तिथले कार्यकर्ते किंवा साहेबांनी सांगितलेले करमोडीच्या धरणाचा काय विषय, कसं काय झालेली ती, हा मुद्दा मान्य राहू शकतो. समजा लोणी दामनीवाल्यांनी म्हणलं पाहिजे आमच्याकडे पाणी येत नाही, आमच्या इकडे जर सगळं काय आलबेले तर आमच्याकडे मुद्दा सांगायचा ना का वळसे पाटलांचा काय विषय बुवा. समजा वळसे पाटलांनी गोकुळ बालरावला ताकद दिली, मग गोकुळ बालरावची दादागिरी वाढती का काय वाढते का कोणचं अन्याय केलाय. एक माणूस अन्याय दाखवा, कोणचं एका माणसाने वळसे पाटलांनी एखाद्या माणसं अन्याय केली दाखवा,
मी उपसरपंच राजीनामा देऊन टाकतो. महाविकास आघाडीने वळसे पाटलांच्या विरोधामध्ये उमेदवारी देताना सुरेश भोर यांना द्यावी की देवदत्त निकम यांना द्यावी? हे बघा, माझं म्हणणं आहे ते त्यांचा विषय. तरी मी त्यात सांगतो, मी शेवटी नाही काय म्हणलं तर मी देवदत्त निकम बरोबर काम केलेला माणूस आहे साहेबांच्या मार्गदर्शनाने. माझं म्हणणं आहे कोणाला द्यायची त्यांना, कोणाला घ्यायची त्यांना घेऊ द्या, पण देवदत्त निकम साहेबांनी साहेबांपुढे निवडणूक लढावं नाही ही माझी हात जोडून विनंती आहे. कोणती? याच्या आधी कधी फोन करून सांगितलं का? कोणचं? हा तर मग आमची दोस्ती पण तशीच आहे ना. मी सांगितलेलं आहे साहेबांना, भाऊ साहेबांपुढे निवडणूक लढू नका चेअरमन साहेब. मी काय सांगितलं, मला पण वाटतं ना साहेब गेल्यानंतर जर आमदार कोणी व्हावं तर हे देवदत्त निकमने व्हावा. हे कधी साहेब नसताना 100% मला त्याचा आनंदच आहे ना. कोणचा? माणूस कामाचा राहील, पण साहेबांनी त्या वेळेला ते पाहू. हा त्यावेळेस ते पाहू. पण आता असं माझं म्हणणं आहे, पण मी 10 वेळा विनंती करीन कुठं का बाबा चेअरमन साहेब तुम्ही थांबा, एवढी निवडणूक तुम्ही काही लढू नका. आता त्यात माझा असा अंदाज साहेबांचा लय जीव हो त्यांच्यावर, ते घेणारे ॲडजस्ट करून. आणि माझा असा अंदाज, माझं मन म्हणते मला का देवदत्त निकम हे वळसे पाटलांपुढे निवडणूक लढणार नाही म्हणजे नाही. तुम्ही माझा शब्द 100% खात्री? माझ्या हृदयातून खात्री आहे. मला माहिती आहे लढणार नाही, काही होईल बरं का, ते काही होईल, पण मला वाटत नाही बाबा देवदत्त निकम वळसे पाटलांपुढे निवडणूक लढन म्हणून. लोकसभा निवडणुकीला आंबेगाव तालुक्यामध्ये काय घडलं आपण पाहिलं, परंतु लोकसभा निवडणुकीत झालेली चूक आम्ही विधानसभेला सुधारणार आहोत, दुरुस्त करणार आहोत. आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये या येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये दिलीपराव वळसे पाटील उभे राहिले तर त्यांना विजयी करणारच असा ठाम विश्वास त्यांच्या कार्यकर्त्यांना आहे. आता मतदारांच्या मनात काय असेल आपल्याला माहीत नाही. त्याचबरोबर देवदत्त निकम यांना वळसे पाटलांनीच मोठं केलेलं आहे. त्यांनी विधानसभेची निवडणूक साहेबांच्या समोर लढू नये असा सुद्धा यांचा आग्रह आहे. आता देवदत्त निकम यांच्या मनात काय चाललंय, पुढे काय काय होईल, शरद पवारांना वळसे साहेबांनी का सोडलं, तालुक्याचा विकास, त्याचबरोबर डिंबे धरणाच्या पाण्याच्या मुद्द्यावरनं आणि विकासासाठी इकडे गेले असं म्हटलं जाते. अजून 2-3 महिने अवकाश निकम यांच्या मनामध्ये काही परिवर्तन होतंय का, किंवा आपला शिष्यच गुरुच्या विरुद्ध दंड थोपडतोय का, हे येत्या काही दिवसामध्ये दिसेल. आज लोक जे म्हणतायत ते तुमच्या पुढे मांडण्याचा आपण प्रामाणिकपणे प्रयत्न करतोय. सुरेश वाणी, विघ्नर टाइम्स, कळंब. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखठोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.